नमस्ते, सर्व ताईंचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर सर्व ताईंचा प्रश्न होता की आज 15 जून पासून अंगणवाड्या सुरू झाल्या. पहिल्या टप्प्यामध्ये अंगणवाड्या जिल्हा परिषदला जोडण्याचं काम सुरू आहे. परंतु बऱ्याच ताईंचं असं म्हणणं आहे की मुलं जोडली जाणार, अंगणवाड्या जोडल्या जाणार, पण अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं काय? बरोबर ना? तर अंगणवाड्या कर्मचाऱ्यांचं असं आहे की आपला फक्त 3 ते 6चा वयोगट जोडला जातोय ताईंनो, आणि आपले मुलं अंगणवाडीला जोडले जातात, आपल्या इमारती जोडल्या जात आहे. म्हणजे हा सगळा खटाटोप हा फक्त पटसंख्या वाढवण्यासाठी केला जातोय ताईंनो. म्हणजे इयत्ता पहिलीची पटसंख्या वाढावी, जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढावी, याच्यासाठी हा खटाटोप आहे. परंतु अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी कुठलाही अधिकृत निर्णय नाही. अंगणवाडी कर्मचारी चतुर्थ श्रेणीत जातील का, त्यांना भरघोस मानधन वाढ होईल का, याच्याबद्दल कुठलीही स्पष्टता नाही, कुठलंही पत्र नाही. मग अंगणवाडी असेल, अंगणवाडीचा 3 ते 6चा पट असेल, अंगणवाडीचे वर्ग असतील, हे जिल्हा परिषद शाळेत भरवण्याचा उद्देश काय? अंगणवाड्या जिल्हा परिषदला जोडण्याचा उद्देश काय? अंगणवाड्यांची फरफट थांबणार कधी? अंगणवाडीचा लाभार्थी तुम्हाला पाहिजे, कारण इयत्ता पहिलीमध्ये तो दाखल होणार आहे. अंगणवाडीचे लाभार्थी तुम्हाला आहाराला पाहिजे, अंगणवाडीचे लाभार्थी तुम्हाला पटसंख्येला पाहिजे. मग अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं भविष्य काय? म्हणजे मुलं पाहिजे पण आया नको. मग मुलं काय ढगातून पडणार आहेत का? या कर्मचाऱ्यांची सोय शासनाला करावीच लागेल. शालेय शिक्षण विभागाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं धोरण राबवावं, त्याबद्दल अधिकृत सूचना, अधिकृत पत्र, अधिकृत शासन निर्णय याबद्दल त्यांना व्यवस्थित कळवावं. आहे त्या मानधनामध्ये तुमची हमाली करायला आम्हाला जमणार नाही. सगळ्या सेविकांना ऑलरेडी ICDSचं ऑलरेडी सरकारच्या भरमसाठ योजना आहे. लेक लाडकी योजना आहे, लाडकी बहिणीची योजना झाली, अनेक वारंवार योजना येतात. ते प्रत्येक खातं आम्हाला काम देतंय. त्यामध्ये आता शालेय शिक्षण विभाग पुन्हा काम लावतंय. परंतु आता अंगणवाडी ताई फुकटमध्ये कोणतंच काम करणार नाही, ही नवीन संघटना तुम्हाला ठणकावून सांगत आहे. जर जिल्हा परिषदला अंगणवाड्या जोडल्या तर माझ्या ताईंना 100% चतुर्थ श्रेणीत घेतलं गेलं पाहिजे. नाहीतर 30,000 रुपये सेविका आणि 20 ते 25,000 रुपये मदतनीसचं मानधन वाढलंच पाहिजे. तरच जिल्हा परिषदची कामं करणं या कर्मचाऱ्यांना परवडणार आहे आणि हा कर्मचारी करणार आहे. अन्यथा आम्ही ह्या कामाला सरळ विरोध करतो. अगोदर तुम्ही कर्मचाऱ्यांचं भविष्य ठरवा, कर्मचाऱ्यांचं मानधन ठरवा, नंतर जिल्हा परिषद अंगणवाड्यांना खुशाल जोडा. अगोदर या कर्मचाऱ्यांची सोय करा. हा कर्मचारी 40 वर्ष वंचित आहे मानधनापासून. त्यामुळे हे मानधन बंद करा आणि वेतन श्रेणी लागू करा. हा शालेय शिक्षण विभागाने निर्णय घ्यायला पाहिजे. एवढीच सगळ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत विनंती आहे. व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. जय